भारताची सेमीफायनल कडे धडक। क्वार्टर फायनल्स मध्ये बांगलादेशचा उडवला 109 रन्सनं धुव्वा। रोहित शर्मा ठरला विजयाचा शिल्पकार। देशभरात जल्लोषाचं वातावरण। विधान परिषदेत भाजप आणि राष्ट्रवादीची युती उघडी पडण्यासाठी शिवसेनेची खेळी। सभापती पदासाठी नीलम गोऱ्हेंनी भरला अर्ज। राष्ट्रवादीकडून रामराजे निंबाळकर तर काँग्रेसकडून शरद रणपिसे ही रिंगणात। शिवसेना भाजपमध्ये वाढती दरी। जैतापूर प्रकल्पाच्या विरोधात शिवसेनेचा रत्नागिरीत धडक मोर्चा। प्रसंगी सत्ता सोडण्याची शिवसेनेची तयारी। तर मुंबईतल्या एलईडी दिव्यांवरून पियुष गोयल यांच्यावर सामनामधून भ्रष्टाचाराचा आरोप। मुंबईतल्या संरक्षण विभागांच्या जागांच्या पुनर्विकासावरची बंदी संरक्षण मंत्रालयानं उठवली। मालाड, कांदिवली, घाटकोपर, मुलुंडमधल्या जमिनींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा। सोलापूर जिल्ह्यात कालव्याचा गाळ काढण्याच्या नावाखाली सुरू आहे लाखोंची उधळपट्टी। कालव्यात गाळ नसतानाही काढली गेली आहेत 20 कोटींची टेंडर्स। उधळपट्टी विरोधात शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप। माजी समाज कल्याण संचालक आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक एम.एच. सावंत यांना अटक। अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप। कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या कुटुंबियांनी आज घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। आरोपींसोबतच मास्टर माइंडलाही अटक करण्याची केली मागणी, पण मुख्यमंत्र्यांकडून ठोस आश्वासन न मिळाल्यानं पानसरे कुटुंबीय नाराज। पुण्यात आणखी एक गँग वॉर। रंगपंचमीच्या दिवशी झालेला गँग वॉर सीसीटीव्हीत कैद। 2 जणांना अटक, 3 जण फरार। आणि मराठी नववर्षाच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू। ठाण्यातल्या विशेष मुलांनी तयार केलेल्या गुढ्या पोहोचल्या 7 समुद्रापार। तर मुलुंडमध्ये गुढीपाडव्यानिमित्त काढली खास 3D रांगोळी।